कोल्हापूर महापालिका निवडणूक आणि त्यात आज सर्वाधिक चर्चा आहे प्रभाग क्रमांक 18ची। हा प्रभाग आज फक्त एक प्रभाग राहिलेला नाही, तो बनलाय सत्तेच्या राजकारणाचा पॉवर पॉइंट। आचारसंहिता जाहीर होताच या प्रभागात राजकीय हालचाली प्रचंड वेगात सुरू झाल्यात। प्रभाग क्रमांक 18 जिथे मागील निवडणुकीत सत्तेची गणित थोडक्यात बदलली होती आणि याच अनुभवामुळे यावेळी प्रत्येक पक्ष अत्यंत सावध आणि तितक्याच आक्रमक दिसतोय। आज इथे नेते बदललेत, पक्ष बदललेत, आघाड्यांच्या भाषाही बदलली आहे, पण बदललेली नाही ती जनतेची अपेक्षा। रस्ते, पाणी, ड्रेनेज, आरोग्य सुविधा या प्रश्नावर 5 वर्ष शांत असलेली सत्ता आता अचानक जागी झालेली दिसते। या प्रभागात सध्या उमेदवारांची संख्या वाढतीये, पोस्टर्स वाढतायत आणि आश्वासनांची यादीही मोठी होत चालली आहे। पण मतदार आज प्रश्न विचारतोय, आता का, आधी का नाही? राजकीय विश्लेषक सांगतात प्रभाग क्रमांक 18 जिंकणं म्हणजे फक्त एक जागा जिंकणं नाही, तो आहे महापालिकेच्या सत्ता समीकरणाचा पहिला संकेत। इथे जो जिंकेल तो केवळ नगरसेवक होणार नाही, तर पुढील राजकीय चर्चांचा केंद्रबिंदू ठरणार आहे। आज या प्रभागात मतदार शांत आहे, पण गाफील नाही। तो पाहतोय कोण फक्त भाषणात गुंतलाय आणि कोण प्रत्यक्ष जबाबदारी घ्यायला तयार आहे। प्रभाग क्रमांक 18 आज केवळ निवडणूक लढवत नाही, तो ठरतोय कोल्हापूर महापालिकेत सत्ता कुणाची आणि विश्वास कुणावर। नेते बदलले, राजकीय समीकरणही बदलली, पण यावेळी मतदार बदलणार आहे निकाल। या आणि अशा ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा तारा न्यूज।